बा आपल्याला संविधान हटवायचं आहे, मनुस्मृती पुन्हा लागू करायची आहे, याच उद्देशाने ते लोक आपलं जे विहार आहे ते आपल्या अंडरवर ठेवत आहे. पंडित पैसे खावायला बसले, आपल्याकडून पैसे घेतात आणि लेकरं बारा पोचतात. सो हेलो पब्लिक, वंस अगेन वेलकम बैक टू माय चैनल। दोस्तों आप सभी को नमो बुद्धाय, क्रांतिकारी जय भीम। दोस्तों मैं इस वक्त पहुंच चुका हूं नागपुर के डोंगरगांव। यहाँ हम लोग लोगों से जानने की कोशिश करेंगे क्या है बोधगया मुक्ति आंदोलन पर उनकी राय। दोस्तों अभी तक हम सभी ने बोधगया मुक्ति आंदोलन की ग्राउंड रिपोर्टिंग्स आपको दिखाएं। अभी हम दिखाएंगे कि बोधगया मुक्ति आंदोलन लोगों तक पहुँचा है या नहीं, अगर पहुँचा है तो किस माध्यम से, अगर नहीं पहुँचा है तो क्यों नहीं पहुँचा है। चलिए चालू करते हैं आज का ये वीडियो दोस्तों। काका, आपल्या बुद्ध विहाराची सुरुवात कशी झाली आणि विहारामध्ये मूर्ती कशा प्रकारे आणण्यात आली आणि कशा प्रकारचं आता बांधकाम चालू आहे त्याबद्दल काय सांगाल? आमच्या पूर्वीचं जे विहार आहे ते विहार खंडित झालेलं आहे. काही प्रमाणात त्याचं दुरुस्तीवर काम आलेलं होतं. पाणी गळणं किंवा बाकी अदरवाईज गोष्टी स्लॅब फसलेली आहे. मग आम्ही 2013 ते 14च्या कालखंडामध्ये आम्ही एक नवीन इमारतीची नीव राखली. त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण सभासद वर्ग जो आहे तो 100 लोकांचा सभासद वर्ग आहे. अच्छा. आणि त्या 100 लोकांच्या सभासद वर्गामधनं आम्ही प्रत्येक व्यक्ती 1000 रुपये अशा प्रमाणात आम्ही दरवर्षी वर्षातून 2दा त्याची पैशाची जमाखोरी करतो. आणि त्या पैशातनं आम्ही सुरुवातीपासून कोणत्या राजकीय नेत्याचा हस्तक्षेप न करता किंवा कोणत्याही व्यक्तीचा स्वतःचा वैयक्तिक हस्तक्षेप न करता संपूर्ण 100 लोकांच्या पैशाच्या मेहनतीच्या जोरावर आम्ही विहार बांधला. मला वाटते या विहाराला कमीत कमी 10 वर्ष आता पूर्ण झालेली आहे. माझे दरवर्षीला 2 ते 3 लाखाचं काम होत असतं. अच्छा. इथं जो पुतळा दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा पुतळा पहिले या परिसराच्या बाहेरचा होता. म्हणजे हे परिसर जेवढं खूप खुलं होतं. मग आम्ही इथं विहार बनवला. आणि हे विहार म्हणजे का विहारासाठीच नाही बनवलाय, तर आम्ही हॉल म्हणून ठेवलाय. इथं कोणाचे प्रोग्राम झाले पाहिजेत, कोणा दलित समाजातील किंवा कोणत्याही समाजातील लोकांचे प्रोग्राम झाले पाहिजे. कोणत्या व्यक्तीला जर शिकण्याची इच्छा असेल, त्यांना कोणाला शिकण्याची आवड असेल, कोणत्या ऍक्टिव्हिटीज करायची आवड असेल, तर ते व्यक्ती हे इथं वापरू शकतात. म्हणून आम्ही ते फक्त आमच्या डॉक्टर बाबासाहेब जो पुतळा आहे तुम्हाला दिसत आहे, फक्त हा एकमेवच दिसणार. त्याच्या साईडला गौतम मूर्त मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ते होईल सक्सेस. त्याच्यानंतर आम्ही जो बाकीचा जो परिसर आहे आला, हा परिसर आम्ही पब्लिकसाठी ओपन ठेवला आहे. आणि याच्यावरती 2025-26 या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आम्ही वरच्या जो माळा आहे त्या माळ्यावर वाचनालयाची प्रस्तावना ठेवली. जे आम्ही त्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं पैसा गोळा करून ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केला. आता सध्या आमच्या या 10 वर्षामध्ये आमचं फक्त 3 काम बाकी राहिले आहे. जसं म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणे, एक कलर पेंटिंग करणे आणि दुसरं आमच्या स्लायडिंग वगैरे लावणे आणि खालचे स्टाईल्स. बस हे थोडंसं काम झालेलं आहे. बाकी ते आमची यावर्षीच्या दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. आणि पुढच्या वर्षीची जी नीव आहे ती म्हणजे लोकांच्या किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा अजून कोणत्या प्रोग्रामसाठी जे आम्ही ठरवलं आहे की बा वरती आपण एक अभ्यासालय बनवू, वाचनालय. आमच्या गावात तसं एक वाचनालय आहे पण ते बंद असते, म्हणून आम्ही आपल्या विहारतर्फे एक वाचनालय बनवण्याचा आमचा नीव आहे. नंतर आमचं जे फाउंडेशन जे मेंबर लोक आहेत यांच्याकडनं काही जर सपोर्ट मिळाला आणि आमच्या पब्लिककडून जर काही सपोर्ट मिळाला तर आमच्या गावामध्ये जे पेटामध्ये एक गाव आहे तिथं आम्ही गौतम बुद्धाच्या मूर्ती स्थापना केलेली आहे. तिथं आम्हाला एक गार्डन तयार करायचं आहे, ज्याला ऑक्सिजन पार्क असे आपण नाव देऊ. आणि त्याच्यामध्ये जो ग्रामपंचायत अंडरटेक भाग आहे त्याच्याकडून आम्ही तो मागण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या लेवलनुसार किंवा आपल्या गावच्या लेवलनुसार आपण त्या एरियाची परिसराची स्वच्छता करू. आणि जो भी होईल, जो बाहेरचा व्यक्ती येणार असेल त्याला एक समाधान किंवा शांती वाटेल असं तिथं आपण पास द्यायचं.
इथं कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मेंबरने आपल्याला सपोर्ट केला नाही. हां. ते आमच्या गावचा सरपंच असो ते आमच्या गावचा कोणी मेंबर असो हां. कोणत्याही व्यक्तीनं आम्ही 1 रुपया पण घेतला नाही. अच्छा. कोणताही आम्हाला राजकीय व्यक्तीनं आम्हाला 10 रुपये दिले नाही. हां. आणि आम्ही त्यांच्यापर्यंत मागायला गेलो तर आम्हाला दोन गोष्टी हां. सांगतात, बाबा रे आम्ही असं करून देऊ, हां. पण कोणी आश्वासन देतात. आश्वासनाशिवाय कोणी काही देत नाही. ओके. फक्त निवडणूक आली का सगळे येतात, हां. आर्थिक करतात, नंतर काही भेटत नाही. त्याच्यापेक्षा आम्ही 100 लोक मिळून दरवर्षी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करतो. दरवर्षी आम्ही आपलं बिहारचं काम करतो. अच्छा. आणि आपल्या गावामध्ये बौद्ध समाजाची किती जनसंख्या आहे? आमच्या गावामध्ये जनसंख्या आहे 750 बौद्ध समाजाची. क्या बात आहे. हा. बढ़िया. 100 ते 120 घर आहे. हां. काही लोक स्थलांतरित आहे हां. जे इथं आले आपले पोट भरण्यासाठी. हम्म. तसे आम्ही या गावचे मूळ वास्तविक तर नाही सर, हां. आम्ही या गावचे मूळ वास्तविक नाही, हां. पण आम्ही स्थलांतरित का आम्ही आपण ते झालो. हां. हां. माझ्या आजोबा पंजाबाचा जो व्यवहार होता हां. ते गाव आहे शिवणी म्हणून. ओके. इकडे एक हेटा म्हणून एक गाव आहे. असे 2-3 गावचे जे आसपासचे लोक आहेत हां. ते या डोंगरातून बसले आणि अच्छा. या नवीन गावाची निर्मिती झाली. आजी, आपल्या विहारामध्ये बाबासाहेबांची जयंती कशा प्रकारे साजरा करतात? आम्ही बर्तन काढतो, सर्व बौद्ध उपासिका, हा. उपासक सर्व मिळून दाणे, कोणी पैसे देते, कोणी गहू देते, कोणी तांदूळ देते, हा. तेलापासून सर्व देतात. हां. आणि कोणी जशी बनले तशी पैसे देतात, ओके. कमी जसे कोणाला बनले तसं. हां. आणि त्यामुळे मग आम्ही डीजे ठेवतो हम्म. आणि रेली गावभर फिरवतो, सर्व शाळेत हा. बाबासाहेबांना हात चढवतो पुढे हा. वस्तीबद्ध पुढील लोकांची मदत राहते. हां. आणि त्या पुढील रॅली होते, त्या रॅली झाल्यावर आम्ही जेवणाचा कार्यक्रम हम्म. तो रात्रभर चांगलं जेवण करतो. हा. आणि सर्व उपासिका उपासक कोणी बाहेरचे लोक येतात ते जेवण करायला आणि सर्व चांगले मिळून सगळ्यांना जेवण करतो. सर्व अशी बाबासाहेबांची आम्ही रॅली वापस आंबेडकर जयंती करतो. करता. मला सांगा, बाबासाहेबांची जयंती का बरं साजरा करता तुम्ही? तो नाही आमच्यासाठी एवढं मोठं केलं. आम्हाला साऱ्या लोकांना दरवाज्यात नव्हती येऊ देत. हा. आम्हाला कुत्र्यासारखे हाड म्हणून खेळत. हां. आणि त्या दरवाजात आमच्या पोराबाराले त्याने हे भेटलं, स्कॉलरशिप भेटले. हा. आम्हाला सर्व गोष्टीनं आम्हाला पाणी द्यायचा आहे धर्म नव्हता. हा. आणलेलं पाणी पाजत मी एका देवस्थ संघाने गेलो होतो. एका आमच्या गावात ते जिवंतच आहे धोणे म्हणून सगळ्या असं आणलेलं पाणी पिलो आम्ही. मग जे तुम्ही पिलेलं आहे तसं? पिले आहे मी थोडं भगवंताच्या बसली आहे मी. माझे जे घडलेले आहे आमच्या आई बाबाच्या घरी विहिरीला हात मध्ये लावते, ते विहिरीचं पाणी दुरून देत आम्हाला. आणि इथं बी खूप दंगे झाले होते माझं लग्न झाल्यावर एका विहिरीच्या पाण्यासाठी. असे दंगे झाले होते. कोणी दरवाज्यात नव्हती येत, कोणी दुरून पाणी देत. मग आमच्या बाबासाहेबांनी एवढं मोठं करून आम्हाला एकत्र आणलं. मारा मागाले चंबाराले सर्वे जातीपातीले तरी त्या देवी देवताले तुळशीले पाणी टाकतात न पुसतात. आणि आपल्या बाबासाहेबाचं नाव नाही घेत. घेतात का? नाही, बिलकुल नाही. पण आपल्याला आठवते की आपल्या देहेत बाबा आहे, आपल्या मनात बाबासाहेब आहे, हा. सर्व आपल्या जीवनात बाबासाहेब आहे. बरोबर, 100%. तुम्ही बाबासाहेबांना बघितलं आहे? मी बाबासाहेबांना तर नाही बघितलं, पण त्या मोठंच माझं लग्न झालं होतं. हां. तर माझं बौद्धाच्याच ह्याच्यात लग्न लागलं. अच्छा. हा. तुम्ही होता का जेव्हा म्हणजे बाबासाहेबांनी धम्मचक्र जेव्हा होता? अशी छोटी होती पण लहान अशी तेवढी आठवण. अच्छा. मित्रांनो, बाबासाहेबांची जयंती खूप जल्लोषामध्ये संपूर्ण लोक का बरं साजरा करतात हे सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. जाणून घेऊया आणखी की बुद्ध जयंती ही कशा प्रकारे साजरा केल्या जाते या बुद्ध विहारामध्ये. आम्ही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पासूनच आम्ही विहारामध्ये येतो. सगळ्या उपासक उपासिका हां. येऊन आम्ही विहाराची साफसफाई करून कार्यक्रमची व्यवस्था करत असतो. हां. तर पूर्ण उपासक उपासिका येतात आणि विहाराचा म्हणजे सकाळी प्रार्थना वंदना घेतो आम्ही. आणि मग आपला कार्यक्रम म्हणजे महिला उपासिका नाही का हां. प्रसाद बंदीजींना हां. ती दान करत असते, परित्रण घेऊन दान करते. ओके. दररोज बुद्ध वंदना होत असते का? दररोज विहारात आम्ही सायंकाळी करते ना. वर्षवासात आम्ही दररोज सकाळी 6 वाजता सकाळी करते वंदना, बुद्ध वंदना होत बुद्ध असते. वंदना. खूप. हे संपूर्ण महिला मंडळ आहे
जे सिद्धार्थ बुद्ध विहारला चालवत असते आणि दररोज बुद्धवंदना होत असते या बुद्ध विहारामध्ये आणि त्यासोबतच वर्षामासमध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस बुद्धवंदना या विहारामध्ये घेण्यात येत असते. सांगा तिथलं. डोंगरगावमध्ये 2014 ते 15 या दरम्यान मी स्वतः उपस्थित असून माझ्याकडे सिद्धार्थ बौद्धविहार पंच कमिटी याचा सचिवपद आहे. याच्यामध्ये मी 2014-15पासून कार्यरत आहे. 2018 ते 19 या दरम्यान मी सिद्धार्थ बौद्धविहार या कमिटीतर्फे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची स्थापना डोंगरगाव हिटामिटी या परिसरामध्ये केलेली आहे. त्या परिसरामध्ये एक 3.5 फुटाची मूर्ती एका स्तंभावर ठेवून आम्ही तिची पूजा अर्चना करत असतो. बौद्ध पौर्णिमेला आमच्या तिथे कार्यक्रम होत असते. 14 एप्रिलला पण आमचा कार्यक्रम होत असतो. सिद्धार्थ विहार इथपासून आमची प्रभात फेरी निघून गौतम बुद्ध यांच्या टेकडीवरील असलेल्या वास्तुस्तूपापर्यंत त्याची मिरवणूक निघलेली. जैसे कि आप लोग यहाँ पर संपूर्ण विहार देख सकते हो, यहाँ पर स्व निधि से संपूर्ण बुद्ध विहार का निर्माण जो ये कार्य शुरू है इसका. और यहाँ पर आज हम लोग जो यहाँ पर आए हुए हैं, यहाँ पर आप लोग देख सकते हो कि संपूर्ण उपासिकाएं मेरे साथ इस वक्त जुड़ चुकी है. और बौद्ध मुक्ति आंदोलन जो 12 फरवरी 2025 से चालू हुआ है, जो इसको अभी 90 दिन कंप्लीट हो चुके हैं 12 मई को, मतलब बुद्ध पूर्णिमा के दिन. और मोस्टली जो होता है बौद्ध मुक्ति आंदोलन ये सोशल मीडिया के माध्यम से लोगों तक जा रहा है, लेकिन जो नेशनल न्यूज़ है वो इसके ऊपर दस्तक नहीं दे रही है. तो इसके बारे में संपूर्ण उपासिकाओं से जानने का प्रयास करेंगे कि क्या है इनकी राय और क्या विचार रखते हैं. काकू काय सांगाल, बुद्ध मुक्ती आंदोलन तुम्हाला माहिती आहे? सर्वप्रथम काय चालू आहे तिथे थोडं सांगू शकाल? आता तिथलं आता आपल्याला माहितीच नाही पडलं तर असं काय, पण आंदोलन आहे एवढं माहिती आहे. तर पण काय चालू आहे तुम्हाला तिथलं नेमकं काही नाही 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 का बरं, काय कारण आहे की तुम्हाला माहिती नाही सांगायचं? आता सांगणारच कोण आहे माहिती नाही पडलं. आपल्यापर्यंत आलेच नाही, फक्त आंदोलन तिकडे चालू आहे एवढंच माहिती आहे. बाकी सांग काय काय. बरं, आंदोलन कशाबाबत चालू आहे याची कल्पना आहे तुम्हाला? आता पंडित लोक आहेत ना तिथे, ते त्याच्यात रात चालून राहिली आहे. तर तुम्ही कधी बुद्धगयाला गेलेले आहात? काय काय महाबोधी महाविहारला तुम्ही भेट दिली असेल, काय काय दृश्य काय बघायला मिळालं तुम्हाला तिथे? तिथं पुरा देवी देवतावरच पुरा भंडार होता. पूर्ण देवी देवतांचा भंडार. तर मग तुम्ही तिथे असं तुम्हाला वाटलं नाही की आपण प्रश्न केला पाहिजे किंवा तिथे काही बोललं पाहिजे? तिथं कोणासोबत बोलणार? तिथे कोणी आहेच नाही. काय म्हणजे पण लोक असंच आपण कसे जातो तसेच सांगत जाणार. तर तुम्ही कोणाला विचारला होता का? नाही विचारलं की नाही काय विचारलं नाही. किती वर्ष आधी गेला होता तुम्ही? जवळजवळ 10 वर्ष झाले. म्हणजे आता मागं गाडी आली होती सांग भंतेजी लोकांची, तर त्यांना दान दिलं. कोणा पैसे दिले पैशाच्या रूपामध्ये, कोणी तांदूळ दिले, कोणी गहू दिले. कारण की आंदोलन चालू आहे तिकडे आपल्या भंतेजीचं सण खाण्यापिण्याची बहुत सण सोय नाही काही नाही मनुष्याने. तर मदत त्याच्यासाठी ते गाडी आली तिथे केली होती. हो दिलं दान. या पद्धतीने मग आपण तुम्ही तिथे बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी आपला दिलेला आहे. काकू तुम्ही काय सांगाल, काय काय वाटतं तुम्हाला? आम्ही गेलोच नाही बुद्धगयाला. तुम्ही गेलंच नाही बुद्धगयाला. पण मग आता जसं काकूंनी सांगितलं की आम्ही धम्मदान दिलेलं आहे आंदोलनासाठी, तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही गेलाच नाही तरी पण तिथे आंदोलन सर्व आहे, तर या उद्देशाने दिले की काय 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 थोडं तर त्याच्यासाठी आम्ही ते म्हणजे बोधामध्ये कोणाला कोण्या पद्धतीने दान करायचं त्या पद्धतीने सोयच नाही म्हणत ते सांग काहीतरी मदत तुम्ही करा सांगता. गावामध्ये फिरले सांगते पूर्ण दिले, कोणी तांदूळ गहू, कोणी आपल्या पैसे असे दान केले पूर्व वस्तीमध्ये. तो दोस्तों ये जो एक अभी हमें देखने सुनने को मिला कि यहाँ से कुछ उपासिकाएं जो है वे लोग बौद्ध गया गए ही नहीं है, और ऐसे बहुत से लोग हैं जो लोग बौद्ध गया नहीं गए, लेकिन बौद्ध गया मुक्ति आंदोलन में सभी ने अपना योगदान दिया हुआ है. और तुम्ही बातम्या बघता, बातम्यावर कधीतरी ही गोष्ट आलेली आहे, येतच नाही. तर मग तुम्हाला वाटतं की बातमी आलं पाहिजे? मी पाहते सगळेच जण सगळ्यांच्या घरी आहे, नाही एखाद्याची असेल तर कोणाच्या तरी घरी जाते नाटकामध्ये दाखवतील तेव्हाच पाहायला मिळेल ना, माहित होईल ना सगळं. बुद्धाचा प्रचार झाला पाहिजे.
विचार प्रसार झाला आणि ते पाहिजे. पाकिस्तानाशी आपल्या भारताशी चालू आहे तर ते रोज दाखवतात. हा. ते पण एवढं मोठं आंदोलन दाखवत नाही. किंवा आपल्याला संविधान हटवायचं आहे, मनुस्मृती पुन्हा लागू करायची हा. आहे. याच उद्देशाने ते लोक आपलं जे विहार हा. आहे ते आपल्या अंडरवर ठेवत आहे आणि त्याला नवीन प्रकारचं एक नवीन धर्म समजा किंवा एक हा. नवीन स्थापना करून ते आपल्या जगासमोर दाखवतात. ओके. पण विदेशामध्ये जात्या वेळेस हा. त्यांना शेवटी गौतम बुद्धाच्या बुद्धाचेच नाव जवळच घेऊन नव्हतं. त्यांना सगळीकडे तेच प्रश्न उपस्थित गौतम बुद्ध या नावाने त्यांना ओळखले जाते. बरोबर. भारतामधला कोणता एक व्यक्ती जम चाहे तो आमदार असो, चाहे तो खासदार खासदार असो, असो. पीएम असो, हा. या प्रत्येक व्यक्तीला हा. गौतम बुद्ध यांच्या नावानंच ओळखले जाते. अन्यथा या देशाच्या बाहेर जो भी जाणारा व्यक्ती आहे हा. तो विदाऊट किंवा कोणत्या देवधर्माच्या द्वारे जात बरोबर. कारण की 333 कोटी यांचं देवांगण आहे. हा. यांचे जसं आमच्या गौतम बुद्धाचं अस्तित्व आहे, हा. यांच्या शंकर याचं जन्माचं ठिकाण, हा. यांचं हनुमंत जन्माचं ठिकाण हा. कोणताही देव धर्म कोणते असो, मी आस्तिक बी आहे आणि थोडं नास्तिक पण आहे. नाशिक पण आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की ज्याचा जन्मस्थान असेल, हा. ज्याची उत्पत्ती झाली, हा. जशी आपण जे महान आहे तर जे आपण जे मानव जन्म जो आहे याची जी उत्पत्ती झाली आहे हा. ती एका जीवाणूपासून हा. किंवा एका तंतूपासून जे झाली आहे, हो. तर यांची पण कुठून तरी उत्पत्ती झाली असेल ना. बरोबर 100%. क्षत्रिय हा कुठून बाहूतून निघत नाही किंवा नाही. मुखातून निघत नाही. नाही. शेवटी कसं आहे, दोन व्यक्ती येऊनच त्याचा हो. उत्पत्त होते. हो. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही मनुस्मृती जे लागू करण्याच्या चक्करमध्ये आहे, जे संविधान दाबण्याच्या चक्करमध्ये आहे, हा. हे वास्तविकता चुकीची भावना आहे. बरोबर. संविधानामुळे अख्खा देश चालतो. अख्खा देश नाही तर 253 देशामध्ये आपल्या बाबासाहेब आंबेडकर किंवा गौतम बुद्ध यांना थोर महात्मा म्हणतात. जसं बाबासाहेब आंबेडकर इथून बाहेर देशामध्ये शिकायला गेले, हो. त्यांचे शिक्षण पूर्ण झालं, हा. तर 6 वर्ष लागतात, तिथे 2 वर्ष 2.5 वर्ष त्यांनी शिक्षण पूर्ण करून त्यांच्या विदेशामध्ये पुतले आहे. हो. आज माझ्या माहितीनुसार एक अमेरिकेमध्ये एक मागं चांगला एक मोठा कार्यक्रम झाला. हा. हर विदेशामध्ये एक मोठमोठे कार्यक्रम होत आहे. हो. आता बौद्धगया मुक्ती आंदोलन करिता पण तिथं बाहेर विदेशामध्ये त्यांचे हो. प्रचार चालू आहे, चालू आहे. प्रचार प्रसार. हा. पण हीच गोष्ट माध्यमांकडे किंवा टीव्ही माध्यमांद्वारे समोर येत नाही. हा. फक्त युट्यूबर चॅनल्स किंवा अदरवाईज जे चॅनल्स आहेत हा. यांच्यामध्ये दाखवले जाते, बाकी विदाऊट ठिकाणी दाखवले जाते. जसं गव्हर्नमेंटचे जे चॅनल्स हा. आहेत इथं एकाही ठिकाणी शो येत नाही. तर हा. सध्या यांचं डायव्हर्ट, यांचं हा. मूड डायव्हर्ट करण्यासाठी सध्या पाकिस्तानचा उपस्थित केलेला मुद्दा आहे. हा. पाकिस्तानचा जो मुद्दा हा. आहे तो मेन तर असा होताच नाही. ओके. याच्या पहिला बी पुलवा जो हमला झाला हा. तो बी असा नव्हता. हा. याच्या पूर्वी हा. जो आपल्या नाशिकमध्ये प्रकरण झालं हो. होतं, त्याच्यानंतर जो छावा पिक्चर दाखवला यांनी, हा. या छावा पिक्चरमुळे एक घटना घडल्या आहेत. हा. हा पण एक उद्देश आहे तर पब्लिकच्या डायव्हर्ट करायचा म्हणून. अच्छा. पब्लिकच्या डायव्हर्ट करून म्हणून यांनी लोकांनी तिकडे यांचा मूड बनवला आहे आणि आपल्या गोष्टी म्हणजे लोक तुमचं असं साजरे म्हणणं आहे करतात. की जातीयवाद हल्ले हल्ले जास्त जास्त होऊन राहिले. हे जातीयवाद हल्ले फक्त यांचं मूड डायव्हर्ट केलं हा. आणि पब्लिकला जे अस्तित्वातलं जे लढाई आहे ते न दाखवता हा. हे बाकीच्या बिना कामाच्या दुःख दाखवणं. रोज जाते त्या पाकिस्तानचं रोज जाते. हा. रोजच रोज दाखवतात जाते, ते. भारत तसा करून राहिला, हटणार नाही. पण आमच्या बुद्ध भगवंताने काऊन मान हटवून राहिले, आमच्या बाबासाहेबांनी काऊन मान हटवून राहिले. तिथे बुद्ध जयंतीच्या दिवशी गव्हर्नर इथे येऊन, जर तुम्ही मोदी महाविहारला जाणार तर गर्भामध्ये जिथे बुद्धांची मूर्ती आहे त्याच्या समोर खाली शिवलिंग आहे आणि तिथे बुद्ध जयंतीच्या दिवशी त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, बुद्धाची पूजा न करता. व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाले, प्रचंड व्हायरल झालेले आहे आणि त्याच्यानंतर मग तो त्यांचा वाद निर्माण झाला की हे चुकीचं आहे म्हणून. तो दोस्तों, जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है और इसीलिए बौद्ध मुक्ति आंदोलन ये बहुत ज़्यादा ज़रूरी है. आताची परिस्थिती माहिती आहे का तुम्हाला, काय चालू आहे तिथे? नाही. बुद्धगया मुक्ती आंदोलन चालू आहे, त्याची काही कल्पना आहे तुम्हाला? काहीच कल्पना नाही का? आपल्याला कोण सांगत अडाणी माणसाने आहे ना. अडाणी हां उठावाले हां जो शिकला आहे तो आपण कामावर गेला नाही त्याला जास्त समजतो. हां. तेव्हाही गेलते माझे, अच्छा. तेव्हाही पोरी हां. सूट नातू एकटे वर्ष घेऊन गेलो होतो आम्ही अच्छा 6 महिने. अच्छा. हो. तर मग तुमच्याकडे मोठा मोबाईल आहे का? माझ्या मोठ्या लहान्या मुलाकडे आहे असा. असा. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे तो छोटा छोटा आहे. तर त्याच्यात YouTube वगैरे काही चालत नसेल. नाही, नाही, नाही.
मग तुम्ही बातम्या वगैरे पाहता का? बातम्या टीव्हीवर. बातम्या टीव्हीवर. तर टीव्हीवर असं काही दाखवलं का आंदोलनाचं बद्दल? बुद्धगया आंदोलन दाखवलं का? हो, मागे दाखवलं होतं, नंतर मग आता आता एवढ्यात नाही पाहिलं. नाही. तर तुम्हाला काय वाटते बुद्धगया जे म्हणजे ब्राह्मण लोकांच्या हातात आहे, पंडित लोकांच्या हातात आहे, ते मुक्त ते जास्त पंडितच आहे ना? तर ते मुक्त झालं पाहिजे का? मुक्त व्हायला पाहिजे, नाही का ते साले पंडित पैसे खावायला बसले. हा आपण एक पूजा घेतली तर 1000 रुपये हा ते काढून ठेवा. हा हा, आणि आपला टिरा लावतं आणि ते पांढरं धोतर नेसतात, हा आहे का नाही? हा हा, ते साले पैशावर बसले, हा आपल्याकडून पैसे घेतात हम्म. आणि लेकरं बरं पोचतात, आहे का नाही? ते तर आहे, बरोबर आहे, 100%. 100%. हा म्हणजे आम्ही जे पूजा घ्यायची घेसली आपल्याला हा काही द्यायचं असलं हा ते आपली शिस्त करत. हा जिथे काढा पैसे द्या 2-2 हजार, हा आणि फिरासाठी एक रोजगार ठेवा लागे आपल्याला, हा असं फिरू नाही देत. हाँ दोस्तों, ये वीडियो हमें क्या बताता है? यही बताता है कि बोधगया मुक्ति आंदोलन जो है ये सिर्फ सोशल मीडिया के माध्यम से स्प्रेड हुआ एक आंदोलन है, लेकिन जो लोग हैं वो बहुत से लोग हैं जिनके पास आज भी मोबाइल फ़ोन्स नहीं है, तो उन तक ये आंदोलन कैसे पहुंचेगा, ये सबसे बड़ा सवाल है। क्योंकि जो टीवी न्यूज़ चैनल वाले वे लोग तो दिखाते ही नहीं है, और सब लोगों के पास जो वो टीवी है, सब लोग न्यूज़ देखते हैं, लेकिन अगर न्यूज़ चैनल पे ही ये खबर नहीं दिखाई जाएगी तो इन लोगों को कैसे पता चलेगा कि बोधगया में भी कुछ आंदोलन चल रहा है। दोस्तों, अभी जो आपने ये वीडियो देखा, ये चाचा जी ऑलमोस्ट 5 साल पहले वहाँ पे गए थे, उनको ये बातें खटकी, लेकिन बताने वाला कौन है, क्या बताएगा और कैसे पता चलेगा इनको कि वहाँ पर कुछ लोग जो है भिक्षु संघ यहाँ पर नेतृत्व कर रहा है, आंदोलन कर रहा है। ये बहुत दुख की बात है कि ये खबरें इन जैसे लोगों तक पहुँच ही नहीं रही हैं। दोस्तों, आप सबकी क्या राय है कमेंट सेक्शन में ज़रूर बताएं, और बोधगया मुक्ति आंदोलन की पल पल की खबरें देखने के लिए हमारे पेज को फॉलो सब्सक्राइब ज़रूर करिए।